आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. गुरुवारी रात्री आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे माणकापूर येथील प्राथमिक शाळेचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर आज युवा नेते उत्तम पाटील यांनी तात्काळ शाळेला भेट देत परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली व संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. वादळाच्या तडाख्यात शाळेच्या इमारतीचे छप्पर उडून गेले असून अनेक वर्गखोल्यांच्या भिंतींना तडे गेले आहेत. तसेच खिडक्या व दरवाजे मोठ्या प्रमाणावर नुकसानग्रस्त झाले आहेत. या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सुदैवाने ही घटना सुट्टीच्या वेळेत घडल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. उत्तम पाटील यांनी शाळेतील झालेल्या नुकसानीचा सविस्तर माहिती घेतली आणि तात्काळ विधान परिषद सदस्य प्रकाश हुकेरी, निपाणीचे तहसीलदार सुरेश मुंजी तसेच क्षेत्र शिक्षण अधिकारी महादेवी नाईक यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची कल्पना दिली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी तातडीने पर्यायी व्यवस्था उभारावी आणि शाळेची दुरुस्ती लवकरात लवकर करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. यावेळी बोलताना उत्तम पाटील म्हणाले की विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही खंड पडू नये यासाठी प्रशासनाने तात्काळ पावले उचलणे गरजेचे आहे. नुकसानग्रस्त शाळेची दुरुस्ती जलद गतीने करून सुरक्षित वातावरणात शिक्षण सुरू ठेवणे ही प्राथमिकता असली पाहिजे. दरम्यान स्थानिक ग्रामस्थांनीही आपली व्यथा मांडत प्रशासनाकडे तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. शाळेची दुरुस्ती लवकर पूर्ण करून विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणात शिक्षण मिळावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. याबाबत प्रकाश हुकेरी यांनाही माहिती देण्यात आली असून लवकरच योग्य तो निर्णय घेण्यात येईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या पाहणी दौऱ्यावेळी माणकापूर ग्रामपंचायतीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, शाळा सुधारणा समितीचे पदाधिकारी, शिक्षक, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. SB न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.